त्या वाऱ्यात फडफडणारा भगवा सांगत होता महाराजांचा विजय निश्चित आहे. तो दर्या सांगत होता होय महाराज मोहीम यशस्वी करून येणार. महाराजांचं ते सिंहासन फक्त सोन्याचं नव्हतं, ते रयतेचं होतं, कल्याणकारी होतं. ते होतं इथल्या रयतेचं सुख दुःख समजून घेणार. महाराजाने ज्यावेळी ज्वाला उठवल्या लाल कलरच्या महाराजांना कळालं किल्ला जिंकलाय. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा व्हायच्या अगोदर कर्नाटकला कधीतरी गेलात तर बसरूर नावाचं गाव आहे. या बसरूरच्या राजानं महाराजांना एक पत्र पाठवलं. महाराज, त्या गोव्याचे पोर्तुगीज बसरूरमध्ये येतात. दिवसा धर्मांतर चालू आहे महाराज. माई माऊलींची कत्तल चालू आहे. माई माऊलींना बिना वस्त्रांचं गावात पळवलं जातं. महाराज, ही हुकुमशाही फक्त तुम्ही मोडू शकता. महाराज, तुम्हाला बसरूरला यायला लागते. आणि महाराजांनी स्वराज्याचे गुप्तहेर भरजी नाईकांना बोलवलं. नाईक, बसरूरला जायचं आहे, जागा काढा आणि मार्ग शोधा. महाराजांना बघत नाईक म्हणाले, महाराज, बसरूरला जाऊ शकतो, एकमेव मार्ग आहे. कुठला? महाराज, समुद्री मार्ग. बसरूरला जर जायचं असेल तर महाराज आपल्याला समुद्राच्या मार्गे जावं लागतं. ठीक आहे, जहाज गलबत तयार करा. उद्या आपण जाऊ, बसरूर स्वातंत्र्य करू. तिथली रयत अडचणीत आहे. नाईक म्हणले, महाराज थांबा. महाराज, बसरूरला जाऊ शकत नाही. का? महाराज, हा महाराष्ट्र, हा गोवा आणि कर्नाटक, या महाराष्ट्रात या कर्नाटकला जायचं असलं तर समुद्र मार्गे जावं लागतं. महाराज, या समुद्राच्या मध्ये गोवा लागतो आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांची जहाज आहेत, जाऊ शकत नाही. महाराज म्हणले, नाईक, तुमच्याकडे कुठल्या प्रश्नाचं उत्तर नाही असं मला माहिती आहे. नाईक, जिथं गुगल मॅपचा शोध लागला नव्हता ना तिथं तुम्ही पोहोचलाय. नाईक, जागा काढा, पर्याय शोधा, मला माहिती नाही. नाईक हो, उत्तराला ज्याच्याकडे प्रश्न आणि प्रश्नाला ज्याच्याकडे उत्तर नाही असा हा माणूसच नव्हता. महाराजांनी एखादी गोष्ट सांगावी, शिरावरती पेलावी, ते भरज नाईक. नाईक आले 4 आठवड्याने. महाराज, मोहीम काढू शकतोय. नाईक, मला माहिती होतं तुम्ही सांगाल, सांगा कसं करायचं. नाईक सांगते झाले. महाराज, ऐका, हा नकाशा, हा महाराष्ट्र, हे गोवा, हे कर्नाटक, समुद्र मध्ये गोवा लागतो. महाराज, 11 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी हे 4 दिवस हे गोव्याचे पोर्तुगीज मुंबईला जाणार आहेत. ह्या मुंबईच्या इंग्रजांनी ह्या गोव्याच्या पोर्तुगीजांना एक बंदर भेट म्हणून दिले. त्यांचा मोठा कार्यक्रम आहे. हे 4 दिवस गोव्याचा दर्या रिकामे असणार आहे, नामी संधी. महाराजांनी दिवस ठरवला. 11 फेब्रुवारीला महाराजांनी तब्बल 10 मोठी जहाज आणि 2000 गलबत सोबत घेतली. सिंधुदुर्गला कधीतरी गेलात तर मालवण नावाचा तालुका आहे. या मालवणच्या किनाऱ्यावरती महाराजांची 10 मोठी जहाज आणि सोबत आणलेले हे 3000 गलबत उभा केली. 10,000ची फौज महाराजांची त्या जहाजावरती बसली. महाराज जहाजावरती बसले आणि 12 फेब्रुवारीच्या पहाटे 3 वाजता महाराजांची जहाज हे कर्नाटकाकडे निघाली. भगवा आसमंतात फडफडत होता. अरबी समुद्र शिवाजी नावाच्या महासागराला येताना बघत होता. त्या वाऱ्यात फडफडणारा भगवा सांगत होता महाराजांचा विजय निश्चित आहे. तो दर्या सांगत होता होय महाराज मोहीम यशस्वी करून येणार. महाराजांची जहाज 12 फेब्रुवारीच्या पहाटे 3 वाजता निघाली. ते 6 वाजता गोव्याच्या समुद्रामध्ये येऊन पोचली. जहाज थांबली, दर्या रिकामा होता. त्या संधीचा फायदा घेऊन 13 फेब्रुवारीच्या सकाळी पहाटे 4 वाजता महाराज गोव्यातनं कर्नाटकाकडे निघाले. कुंजपूर नावाचं गाव आहे. या कुंजपूरच्या तीरावरती महाराजांनी जहाज लावली. जहाजातनं महाराज खाली उतरले. त्या बसरूरच्या राजानं 20,000 घोडी महाराजांसाठी पाठवली होती. पहाटे 4 वाजता महाराज घोड्यावरती बसले.
त्या पोर्तुगीज बसरूरचे अजून उठायचे होते, दात घासायचे होते. त्यावेळी शिवाजी महाराज घोड्यावरती बसले आणि 5 वाजता महाराज बसरूर मध्ये पोहोचले. पोर्तुगीज उठायच्या अगोदर महाराजांनी तलवार बाहेर काढल्या, सप कत्तली केल्या. अरे जिगर होत नव्हती, राजा समोर समोर उभा राहायची. समशेर काढली. त्यावेळी पोर्तुगीजांना कळालं जगात सगळ्यांचा नाद करा. तलवार घेऊन उभारलेला शिवाजी राजाचा नाद उभ्या जगात कोणी करायचं नाही, अजिबात नाही. तेव्हापासनं महाराजांच्या नादाला एकही पोर्तुगीज लागला नाही. महाराजांनी एक पोर्तुगीज ताणून मारला. ते पोर्तुगीज तेव्हा बसरूर सोडून गेले. 4 मार्च 2026 आतापर्यंत ते पोर्तुगीज बसरूर मध्ये परत जिवंत माघारी नाही आले. त्या रयतेला वाटलं काय राजा आहे हा. राजा म्हणला नाही बसरूर माझ्या मतदारसंघात येत नाही. नाही, काय राजा आहे, बाहेरच्या राज्यात येतो, धर्मांतर थांबवतो, माई लेकीच्या डोकीवरचा पदूर वाचवतो. हा राजा आयुष्यभर आपल्या स्मरणात राहिला पाहिजे. महाराजांनी 13 फेब्रुवारीला सायंकाळी बसरूर सोडलं. महाराज महाराष्ट्रात आले. आजही गुगलवरती सर्च करा, बसरूर स्वातंत्र्य दिवस एकच 13 फेब्रुवारी आजही मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. फक्त महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्र, कर्नाटक, बाहेरच्या राज्यात सुद्धा महाराजांनी आपला भगवा अभेद ठेवलाय. शेवटची काही वेळ घेतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला तो दिवस कुठला? 6 जून. आपण होतो का महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला? नव्हतो. पण तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला? ह्या हिंदुस्थानात एकही राजा नव्हता याला वाटत होतं की छत्रपती पद हे आपल्याकडे असावं. तुम्ही इतिहास काढून बघा, जगात एकही राजा असा नव्हता की ज्याच्या नावापुढे छत्रपती लागतं. एकही नाही. एकमेव महाराज आहेत ज्यांच्या नावावरती पहिल्यांदा छत्रपती लागतं, आणि एकमेव राजा आहे जो अधिकृत आहे ज्यांच्या नावापुढे छत्रपती लागतं, राजा लागतं. महाराजांना राज्याभिषेक सोहळा हवा होता. का? कारण इथले बाहेरचे जे आदिलशाही निजामशाही सत्ता होत्या या महाराजांना राजा मानायला तयार नव्हत्या. एक हुकुमशाही राज्य नव्हे, हुकुमशाहीच असू दे पण लोकशाहीच्या तत्वावरती चालणारं महाराजांना राज्य होतं. महाराजांनी काशीच्या गागा भट्ट यांना 3 जूनला या महाराष्ट्रात बोलवलं. 200 पंडित घेऊन काशीचे गागा भट्ट महाराष्ट्रात येथे झाले. त्यावेळी या राजधानीसाठी, राज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराजांनी राजधानी बांधली रायगड. का? महाराजांची पहिली राजधानी राजगड असताना महाराजांनी रायगड का बांधली? यासाठी बांधली, महाराजांना असा किल्ला हवा होता ज्या किल्ल्यावरती एकाही रक्ताचा थेंब नसेल, जो कैलासा इतका स्वच्छ आहे, पावित्र्य आहे. एकच दुर्गेश्वर रायगड. 3 जूनला महाराज आले. महाराजांच्या सोबत काशीचे गागा भट्ट. 3 जूनला काशीच्या गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळा कसा कसा संपन्न होणार आहे हे सगळं सांगितलं. 4 जून दिवस उजाडला. राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदरचा 2 दिवस. खरं तर 6 जूनला राज्याभिषेक सोहळा, पण 4 जूनला अखंड रायगडाला 2 प्रदक्षिणा गागा भट्टांनी महाराजांना घालायला सांगितल्या. 2 प्रदक्षिणा घालण्यात आल्या आणि 4 वाजता 4 जूनच्या दिवशी गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांचा त्यांच्या सहपत्नीसह, ज्या महाराजांच्या पत्नी होत्या, त्यांचं महाराजांच्या सोबत 2दा लग्न लावण्यात आलं. कुठलाही राजा छत्रपती व्हायच्या अगोदर त्याच्या राजासोबत 2दा लग्न लावलं जातं. त्यावेळी राज्याभिषेक सोहळा संपन्न होतो. हा विधीचा नियम आहे. महाराजांचं 2दा लग्न लावण्यात आलं. दिवस उजाडला. 6 जूनच्या आदला दिवस 5 जून. ही रयत राजाला छत्रपती होताना बघायला तयार होती. माय माऊली गावली डोक्यावरती पदूर घेऊन आपला राजा छत्रपती होणार आहे. माय माऊली रायगडावरती उपस्थित होती. इतिहास सांगतो 2000 निमंत्रित मंडळी
बाहेरच्या देशातनं महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावरती उपस्थित होती. 2000 इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, गोवेकर हे सगळे महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. आणि 5 जूनच्या दुपारी 3 वाजता काशीच्या गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांसाठी एक तराजू आणला. एका तराजूवरती महाराजांना बसवण्यात आलं आणि एका परड्यामध्ये शिस, मसाले, हिरे, माणिक, मोती, सोनं, नाणं, चांदी ह्याच्या वजनाच्या, महाराजांच्या वजनाच्या 7 वेळा तुळा करण्यात आल्या आणि हे सगळं रयतेमध्ये वाटून टाकण्यात आलं. सायंकाळी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा गोंधळ पार पडणार होता. आई शिरकाई देवीला राज्याभिषेक सोहळ्याचं आमंत्रण दिलं जाणार होतं. गोंधळी आले. महाराज सोयराराणी सोबत राज्याभिषेक सोहळ्याला बसल्या होत्या. गोंधळ्यांनी सोयराराणींना महाराजांना भंडारा लावला. आई तुळजाभवानीला साकडं घातलं आणि गोंधळी म्हणू लागले. माझ्या पाठीमागं जोरात म्हणायचं, टाळ्या वाजवत म्हणायचं. आणि गोंधळी आपल्या गोंधळात आई शिरकाई देवीला आमंत्रण करताना म्हणतात, आली गा अंबाबाई आज आली गोंधळाला. माझ्या पाठीमागं म्हणायचं, आली गा अंबाबाई आज आली गोंधळाला, आली गा अंबाबाई आज आली गोंधळाला, आली गोंधळाला. ताशा वाजवा संबळाला, संबळवाल्या दादा संबळ वाजव जोरात, वाजव जोरात. अंबाली आदारात. आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा गोंधळ पार पडला. गोंधळ्यांनी महाराजांना आशीर्वाद दिला. महाराज छत्रपती व्हा. दिवस उजाडला. 6 जून ही रयत महाराजांना छत्रपती होताना बघायला तयार होती. एका राजाचा नव्हे, स्वराज्याचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार होता. सूर्योदयाच्या अगोदर 4 घटिका राज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त होता. पहाटे 4 वाजता, 2 वाजता महाराजांना उठवलं. महाराजांना नयन कक्षेतनं बाहेर आणलं. महाराजांच्या डोक्यावरती मध, दूध आणि त्याचबरोबर बेलपत्री, पंचामृतानं महाराजांचा देह पुसण्यात आला. महाराजांच्या डोक्यावरती जिरेटोप, अंगात छत्रपती पदाची कपडे, हातात जगदंबेची तलवार. महाराजांच्या 3 तलवारी आयुष्यभर महाराजांनी बाळगल्या. पहिली तलवार जगदंबा, दुसरी तलवार भवानी आणि तिसरी तुळजा भवानी. या महाराजांच्या 3 तलवारी राज्याभिषेक सोहळ्याला पूजण्यात आल्या. आणि महाराज हस्त कदम राजसदरेकडे निघाले. अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या पाठीमागे उभारले होते आणि महाराज आले, राजसदरेवरती आले. महाराजांच्या समोर नवीनच स्वराज्याचे सरसेनापती झालेले हंबीर मामा मधाचा पेला हातात घेऊन उभारले होते. आणि त्या दगडी चौतऱ्यावरती एक सिंहासन होतं. ते सिंहासन 32 मणी सोनेरी सिंहासन महाराजांचं. ते सिंहासन फक्त सोन्याचं नव्हतं, ते रयतेचं होतं, कल्याणकारी होतं. ते होतं इथल्या रयतेचं सुख दुःख समजून घेणार. महाराज आले, सिंहासनाच्या जवळ आले, पहिरी पायली चढली आणि महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आज तानाजी असायला हवे होते. म्हणलं असते, महाराज वा काय स्वराज्य उभा केलात. ताना असता पळत गेलो असतो, कडकडून मिठी मारली असते. ताना नव्हता, गड आलता. आमचा सिंह राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित नव्हता. दुसरी पायरी चढली. महाराजांना आठवले शिवा काशीत. पन्हाळ्याच्या भेटीत शिवानं आपल्यासाठी बलिदान दिलं. शिवा असायला हवा होता. ना ताना होता, ना शिवा होता, ना बाजी काका होते, ना होते प्रतापराव गुजर. महाराजांसाठी बलिदान होऊन गेलेले ही माणसं नव्हती. इतिहास एक सांगतो, पोरांनो आयुष्यात किती मोठे व्हा, किती उंचीवरती पोचा, पण ज्या माणसानं
तुम्हाला इथून त्या उंचीपर्यंत पोहोचवलंय, त्या माणसांना मरेपर्यंत विसरू नका, हे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगते. आणि महाराज 32 मनाच्या सोनेरी सिंहासनाच्या जवळ गेले. रयत हातात फुलं घेऊन उभारली होती. राजा छत्रपती होणार होता. महाराज नरसिंह रूपात त्या सोनेरी सिंहासनाला नमस्कार करत जवळ गेले. काशीच्या गागा भट्ट यांनी महाराजांच्या हातात राजदंड दिला. तो राजदंड रयतेचा न्याय निवाडा करणारा दंड होता. तो राजदंड हातात धरून महाराज 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती नरसिंह रूपात विराजमान झाले. गागा भट्ट यांनी महाराजांच्या डोक्यावरती छत्र धरलं सोनेरी, आणि एकच गोष्ट झाली. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज गणपती भूपती गज अश्वपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान निष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत महाराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती फुलं पडले. राजा छत्रपती झाला. रयतेचा राजा शिवाजी राजा छत्रपती झाला. आणि इतिहास पुटपुटू लागला. द किंग ऑफ स्वराज्य नाही, द किंग ऑफ महाराष्ट्र नाही, द किंग ऑफ मराठा नाही, द किंग ऑफ इंडिया अखंड हिंदुस्थानचे बादशाह नाव छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सुवर्ण फुला लावण्यात आल्या. हे स्वराज्य अभेद्य होतं, अखंड होतं. हे स्वराज्य उभा केलं या गडकिल्ल्यांच्या जोरावरती. काही बघू नका, आयुष्यात महाराजांचे गडकिल्ले बघा. प्रतापगडावरती जावा, शिवाजी महाराजांचा प्रताप बघायला मिळेल. मन खचलंय, पुरंदरावरती जावा, तह बघायला मिळेल. आत्मविश्वास गमावलाय, राजगडावरती जावा, तुम्हाला गेलेला आत्मविश्वास माघारी मिळेल. सगळं संपलंय, रायगडावरती जावा, लढण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. कुठेही जावा, महाराजांचे गडकिल्ले बघा. जसं मी कुठल्या धर्मावरती टीका करताय, पण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय त्यांच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक हिंदूचं आयुष्यात एकदा तरी महाराजांच्या रायगडावरती गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. रायगड का बघा? रायगड चालत जाऊ नका, चालत जावा, रोपवेनं जाऊ नका, पण चालत जाताना एक एक पायरी बघत जावा. रायगडावरती गेल्यावरती आपल्या पोराला काय दाखवा? ना हत्ती शाळा दाखवा, ना तोप शाळा दाखवा, ना तलवार शाळा दाखवा. एकच गोष्ट दाखवा, एक गोष्ट, एकमेव गोष्ट दाखवा. महाराजांच्या समाधीपाशी नेऊन उभा करा आणि सांगा, हे फक्त दगड नाहीयेत, ह्या दगडात एक वादळ राहत. ते वादळ आजही लढण्याची प्रेरणा तुमच्या माझ्या मनामध्ये निर्माण करत. ज्या दिवशी आत्महत्या करू वाटेल, महाराजांच्या समाधीपाशी जाऊन फक्त 2 मिनिटं बसा. शिवतेज शिवभास्कर तुम्हाला नवनिर्मिती जगण्याची प्रेरणा स्त्रोत बहाल करेल. पहिला राजा आहे, जगातला सगळ्यात मोठा अभियंता आहे, इंजिनियर, ज्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. तुमच्या घराची गॅरंटी आहे का? इंजिनियरला फोन करा, जायच्या अगोदर मागचे भिताड पडलेलं असते. महाराजांनी दिले. कुठे दिले? महाराज रायगडाचं वॉरंटी कार्ड दिले. रायगडाचं कुठं? महाराजांच्या समाधीपाशी उभारायचं, पाठीमागं बघायचं, शिलालेख कोरलाय, आजही बघायला मिळतो. शेवटचं वाक्य आहे, महाराज म्हणतात, मी नाही. काय नाही? काय म्हणतात महाराज? रायगडाचं वॉरंटी कार्ड देताना महाराज म्हणतात, यावर चंद्र दिवा करोती. म्हणजे काय? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल, तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि रायगडाची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत? चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. इथपर्यंत गॅरंटी दिली महाराजांनी. पाणी अडवा, पाणी जिरवा, ही पहिली योजना महाराजांनी रायगडावरती चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा ह्या गावात चालू केली.
पण नाही, पाणी अडवा पाणी जिरवा योजनेचे खरे शिल्पकार महाराज आहेत. अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय करून, पण आमच्या डोक्यात काही रेंज गेली नाही शौचालयाची. महाराज 350 वर्षापूर्वी शौचालय वापरत होते. इंडियन टॉयलेट रायगडावरती जावा, सिंधुदुर्गला जावा, राजगडावरती जावा, महाराज इंडियन टॉयलेट वापरत होते. आजही बघायला मिळतं वेस्टेजचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र महाराजांनी शोध लावलाय. फोन नव्हते त्यावेळी, अफजल खानाला व्हॉट्सअप टाकलं येऊ नकोस नव्हतं. मग महाराजांनी कसं केलं असेल, पर्याय शोधलाय महाराजांनी. ज्यावेळी तानाजी मालुसरे लढायला गेले ना, महाराजांनी सांगितलंय ताना किल्ला घेतल्यावरती फक्त लाल धूर कर, आम्हाला कळेल किल्ला जिंकलाय. राजगडावरती होते महाराज, घेतला किल्ला, ज्यावेळी ज्वाला उठवल्या लाल कलरच्या, महाराजांना कळालं किल्ला जिंकलाय. हे संदेश होते महाराजांचे. आजही रायगडावरती जावा, एकानं महाराजांच्या नगारखान्यात उभा राहावा आणि एकानं महाराजांच्या राजदरबाराच्या सिंहासनापाशी उभे राहावा. नगारखान्यापाशी किती हळू बोला, सिंहासनापाशी आजही स्पष्ट ऐकू जाते, स्पष्ट. महाराजांचा दूरदृष्टिकोन आहे. या शिवरायांचं निधन 3 एप्रिलला झालं. हा दिवस आनंदाचा नव्हता, हा दिवस रयतेचा दुःखाचा होता. वारास्त होता तो रायगड, शर्मेनं राजाकडे बघत होता. का त्या रायगडानं, त्या मातीनं आणि या रयतेनं 50 वर्षात हा राजा पहिल्यांदा शांत झोपलेला बघितला होता. 50 वर्षात अनेक लोक होते. महाराजांच्या अस्थी आजही बघायला, महाराजांच्या अस्थी आजही जिवंत आहेत. तुम्ही मुंबईला गेलात तर वस्तू संग्रहालयात महाराजांच्या अस्थी बघायला मिळतात. महाराजांची शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे महाराजांची? महाराज म्हणतात काशीचा विश्वेश्वर मुक्त करा. आमचा काळ झाला, काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्त नद्या मुक्त करा, भगवा वेद ठेवा. महाराजांचं शेवटचं स्वप्न आहे. महाराजांचं पार्थिव उचललं, बाहेर आणण्यात आलं तर तुमच्याच गावातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातली पांढरपाणी गावची एक माऊली पळत पळत महाराजांच्या जवळ गेली. महाराज ओळखलं का? महाराज शांत होते. हो महाराज, तुम्ही पन्हाळगड विशालगडाकडे चालला होता, सायंकाळची वेळ होती. महाराज तुम्ही आमच्या पांढरपाणी गावात आला, मी तुम्हाला बघितलं नव्हतं, मला माहिती नव्हतं तुम्ही कोण आहात. फक्त शिवाजी नावाचा कोणीतरी राजा, लोककल्याणकारी राजा एवढंच मला माहिती होतं. महाराज तुम्ही विचारलं मला या आई, मी विचारलं काय पाहिजे. महाराज तुम्ही मला म्हणालात या आई खायला काय आहे का, दिवसभर सैन्य भुकेला आहे, प्यायला पाणी देशील का. मी आत गेले महाराज, खायला भाकरी आणली, पाणी आणलं, तुम्हाला दिलं, तुम्ही पाणी पिलात, सैन्याला खायला भाकरी दिलीत. मला वाटलं कोणीतरी तुम्ही सरदार असाल. मी जवळ गेले आणि महाराज तुम्ही मला विचारलं, बोल आई तुझी शेवटची इच्छा, तुझं काही स्वप्न आहे का. महाराज मला वाटलं तुम्ही कोणीतरी सरदार असाल. मी सहजच म्हणाले, बाबा आमच्या गावातल्या लिकींना पाणी आणायला लय लांब जावं लागतं, आमच्या गावात विहीर नाही, बाहेरची लोक येतात, मुघल येतात, आमच्या खवळ्या लेकींची आबरू लुटतात. महाराज मी त्यावेळी म्हणाले, मला वाटलं तुम्ही सरदार असाल. मी सांगितलं, बाबा जाऊन सांग तुझ्या राजाला लेकी बाळींसाठी आमच्या गावात एक विहीर बांधायला. 2 महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात महाराज लेकी बाळींसाठी तुम्ही विहीर बांधून तयार केली. आजही जावा तुम्हाला विहीर बघायला मिळते. विहिरीवरती वाक्य आहे, महाराजांनी लेकी बाळींसाठी आपल्या बांधलेली विहीर. हा राजा मरताना कर्तव्य विसरत नाही. अनंतात या माणसानं अनेकांचे संसार खऱ्या अर्थानं भुलवले, फुलले आणि मोठे केले. शिवाजी महाराजांनी या रयतेसाठी स्वतःच समर्पण बलिदान दिले. हे बलिदान अमरत्व आहे, अभेद्य आहे, शेवटपर्यंत टिकवाल एवढीच आशावाद व्यक्त करतो. जाताना तेवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाई घाम फुटला, आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकल्या चमकत्या तलवारी, मुघल पळती भागारी. महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता,
मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. हा भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, वा म्हणजे वासनारहित, या तीन शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्री रामांचा, वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, भगवा तुमचा माझा. हा भगवा अभेद्य ठेवाल एवढीच आशावाद व्यक्त करतो. एक वक्ता असंच बोलत होता, सगळे प्रेक्षक निघून गेले, दोघंच उरले. वक्ता म्हणला काय चांगले प्रेक्षक आहेत, कान देऊन मला ऐकते. ते दोघं उठून उभा राहिले. म्हणले साहेब तुमचं भाषण ऐकतो अशातला काही भाग नाही, तुम्ही ज्या चटईवरती उभारलाय ती चटई आमची आहे, तुमचा आवडा म्हणजे चटई न्यायला मोकळे. एक वक्ता असंच बोलत होता, सगळे निघून गेले, दोघंच उरले. वक्ता म्हणला काय चांगला प्रेक्षक आहे, मगाचपासून कान देऊन ऐकतो, 2 तास झालं. प्रेक्षक उठून उभा राहिले दोघ जण. ते म्हणले साहेब तुमचं भाषण ऐकतो अशातला काय भाग नाही, तुमचं भाषण झाल्यानंतर माझं भाषण आहे, तुमचा आवरा म्हणजे आम्हाला बोलायला मोकळे. आता माझ्या नंतर कुणाचं नसू नये. म्हणजे ह्यांच्या आता अवस्था अशी झाली की एखादा पेशंट चालण्यावर असावा आणि त्याला मटण खा म्हणून आग्रह करावा, तरी पण वेळात वेळ काढून राधिका, शनाया, राणादादा, पाठक मॅडम एवढे चिकने चिकने चेहरे असताना राजा शिवछत्रपती ऐकायला आला. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.